उद्या दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। खाते वाटपानंतरची पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक उद्या पार पडणार आहे। बीड आणि परभणी घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान बिनखात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक पार पडली होती आणि आता खाते वाटप झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, सध्या बीड आणि परभणीचा विषय राज्यभर गाजतोय आणि यातच उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा होईल? यामध्ये हे दोन विषय महत्त्वाचे आहेत, कारण बीड आणि परभणीचा मुद्दा हा संपूर्ण राज्यभरात गाजताना दिसून येतोय आणि दोन्ही घटना ज्या आहेत त्या अत्यंत संवेदनशील पद्धतीने हाताळल्या जात आहेत असं राज्य सरकारचं जरी मत असलं तरी त्या ठिकाणी होत असलेल्या आंदोलनं पाहता याचे पडसाद जे आहेत ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उमटू शकतात। अद्याप आणखी काही मंत्र्यांनी अजून पदाचा कार्यभार स्वीकारला नसला तरी उद्या मात्र ही खाते वाटपानंतरची पहिलीच कॅबिनेट बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे, परंतु कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहू शकणार नाही आहेत, कारण ते सध्या देशाबाहेर गेल्याची माहिती आहे। त्यानंतर इतर जे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, कारण पहिलीच प्रत्येकाला खाते वाटप झाल्यानंतरची ही पहिली कॅबिनेट बैठक असणार आहे, त्यामुळे इतर काही महत्त्वाचे मुद्दे देखील या बैठकीमध्ये अपेक्षित आहेत। नक्कीच कृष्णा, त्यामुळे बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।